आज मी साईश्याम मंडळाचा एक सदस्य आहे आणि साईश्याम मित्र मंडळ हे आमच्या श्यामनगर जोगेश्वरीमध्ये एक नावाजलेलं जुनं सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणारं हे आमचं असं मंडळ आहे। आमच्या मंडळामध्ये विभागातील सर्व लहान थोर सर्व मंडळी सदस्य आहेत। साईश्याम मित्र मंडळ आयोजित साई उत्सव 2026 या उत्सवाचे हे आमच्या मंडळाचं हे 24वं वर्ष आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये कामगिरी करण्याबरोबर बाबांची सेवा ही आम्ही करत असतो। साईश्याम मित्र मंडळातर्फे हे इकडनं मुंबई ते शिर्डी साई स्फूर्ती ज्योत धावत जाते या मंदिरातून। आज साईश्याम मित्र मंडळाचा कालपासून उत्सव सुरू झालेला। सकाळी 7 वाजता बाबांवर पादुका पूजन, बाबांचा पालखी पादुका पूजन झालं। त्यानंतर दुपारी मध्याह्न आरती आणि त्यानंतर सामूहिक स्तवनमध्ये बोलून बाबांचं अखंड चक्री पारायण झालं आणि संध्याकाळी 7 वाजता धूप आरती घेऊन भव्य दिव्य असा पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आणि रात्री 11 वाजता पालखी सोहळा संपला आणि आज दिनांक 11/4/2026 रोजी आता सकाळीच बाबांवर पादुका पूजन अभिषेक झालेला आहे आणि आता दुपारी 2 वाजता सत्यनारायणाची महापूजा आणि सायंकाळी बरोबर 6 वाजता बाबांचा महाप्रसाद भंडारा इथे आयोजित केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे या भंडाऱ्यामध्ये विभागातील जवळजवळ 3,500 ते 4,000 लोक प्रसाद घेतात आणि या भंडाऱ्यामध्ये सर्व आमच्या 12 जाधवचा येथील तसेच आमच्या श्यामनगरातील सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात। विशेष म्हणजे भंडारा जेव्हा सुरू होतो त्यापूर्वी जवळजवळ 250 ते 300 लोकांचं महाप्रसाद जे गरीब रोड साईड लोक जे रस्त्यावर झोपतात, गरीब लोक झोपडपट्टीत राहतात, त्या मुलांना स्ट्रीटवरच्या मुलांसाठी त्या गरीब लोकांसाठी पहिलं 300 लोकांना जेवण दिलं जातं। त्यानंतर इथे भंडारा सुरू होतो आणि भंडारा पुढ्या इथे पुढ्या जोगेश्वरीला ऐकून असा भंडारा आहे की त्यामध्ये केळीच्या पानामध्ये म्हणजे जसं बोलतात ना की देवासोबत जे जेवण असतं ते केळीच्या पानात असतं, म्हणून आम्ही केळीच्या पानामध्ये सर्वांना त्यासाठी जोगे श्यामनगरमध्ये बाहेरच्या एरियातली मंडळी पण विभागातील मंडळी पण आवर्जून इथे प्रसादाला येतात। पुढच्या वर्षी आमच्या मंडळाचं 25वं वर्ष आहे। यावर्षीच दरवर्षी आम्ही काही ना काही नवीन उपक्रम राबवायचा प्रयत्न करतो। पुढच्या वर्षी आमची संकल्पना आहे की 25 वर्षात नवीन काहीतरी करायचं आहे। तरी या उत्सवासाठी आमचे लाडके साई स्फूर्ती ज्योतचे लाडके राजूदादा देवळेकर ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते स्वतः आवर्जून इथे स्वतः हे सगळं प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि बाबांचा आशीर्वाद घ्यायला आलेले आहेत। ते साईश्याम मित्र मंडळाच्या वतीने आणि साई स्फूर्ती ज्योतच्या वतीने मी राजूदादा आणि त्याच्या पूर्ण सहकार्यांचं इगतपुरी साई समितीचे मी खूप खूप धन्यवाद मानतो। असंच आमच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा ही तुमच्या आणि बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो। ओम साईराम। बबन शिरसाट, साईश्याम मित्र मंडळाचा एक कार्यकर्ता। साईश्याम मित्र मंडळ गेली 25 वर्ष या विभागात सामाजिक शैक्षणिक कार्यात आणि धार्मिक कार्यात आहे। हे मंडळाचं 25वं वर्ष सुरू झालं आहे यावर्षी। दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो इथे, सामाजिक असतील, आरोग्यसेवक असतील, असे उपक्रम राबवतो। एरियातल्या विभागातल्या सर्व लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम हे मंडळ करतं आणि त्या माध्यमातून हे साई भंडारा उत्सव आम्ही साजरा करतो आहे। जेणेकरून गेले 3 दिवस ज्या मुली लग्न करून माहेरी गेलेल्या आहेत, सासरी गेलेल्या आहेत, त्या मुलीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित येतात। त्यांच्यासाठी आम्ही एक सोहळा ठेवतो, त्यांची मुठी भरतो आम्ही, बाहेर वाचण्याची असे उपक्रम आम्ही या मंडळात राहतो। त्यानंतर प्रत्येक ह्या भंडाऱ्यामध्ये आम्ही महाप्रसाद सुरू करण्यापूर्वी दरवर्षी पहिल्यांदा जे रोडवरती राहतात, जे अनाथ आहेत, त्यांना आम्ही अन्नदान करतो। त्यानंतर इथला महाप्रसाद सुरू करतो आम्ही। तसेच मंडळाच्या उपक्रमावर सांगायचं झालं तर आम्ही शैक्षणिक जे उपक्रम आहेत लहान मुलांच्या शिक्षणासंदर्भात चित्रकला स्पर्धा असतील, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धांचं आम्ही आयोजन करतो।